मींकिराई निलद पुण्य विश्वनाथ गुरुपाद सोकिನ ಧನ್ಯ ಇಲ್ಲಿರುವ ಜನರೆಲ್ಲ ಪಾವನ ಇಲ್ಲಿಗೆ ಬರುವ ಭಕ್ತರೆಲ್ಲ ಪಾವನ ಕಾರಣ ಗುರುವಿ ನಿಮ್ಮ ದರ್ಶನ ಕಾರಣ ಗುರು जय गुरुदत्ता श्री गुरुदत्ता। एक्चुअली दत्तात्रेय स्वामी के ये कलयुग में 3 अवतार मेन है। उनमें से एक श्री श्री वल्लभ स्वामी पुनः पीठापुरम में जन्म लिए और अनुष्ठान वो पूरा कुरुपुरम में करे, वो कर्नाटका में है। और उसके बाद में नृसिम्हा सरस्वती स्वामी अभी आप सबको मालूम है, गाणगापुर में स्वामी को साक्षात गुरु स्वरूप के जैसा देखते, उनका मंदिर है और उनका पूजा भी करते। और उनके बाद में अक्कलकोट महाराज, उन्होंने महाराष्ट्र के अक्कलकोट प्रदेश में उधर थे। और अभी आपको गुरु संप्रदाय में चेक करें तो गुरु चरित्रा बोल के एक बुक रहता है, उसमें बहुत सारे इन्फॉर्मेशन रहते हैं दत्तात्रेय स्वामी के बारे में। और उनके पूरे गुरु चरित्र में अध्याय रहते हैं, 50+ अध्याय रहते। तो वो अध्याय में क्या होता बोले तो ये अध्याय में एक अध्याय के लिए एक लेसन हमारे गुरु हमारे जीवन के लिए अच्छा होने के लिए सिखाते। तो हम दत्त भक्त ऐसे ही पारायण करें। तो बाद में थोड़ा एज में थोड़ा स्टार्ट हुआ कि स्वामी के ऐसे जो स्टोरीज हुए वो प्लेस को डेवलप करना, तो हम देखने लगे। उसमें हमको गुरुचरित्र चैप्टर 50 में एक अध्याय रहता है, उसमें ये प्रदेश पापनाश बोलते, ये पापनाश के बारे में वो प्लेस में बोलते। वो चैप्टर 50 में क्या रहता बोले तो जब बीदर राजा श्री नृसिम्हा सरस्वती स्वामी को मिलने गाणगापुर में जाते, तो स्वामी को उन्होंने मिलने जाते हो तो उनको कैंसर रहता है, कैंसर का वुंड पाँव में रहता है। वो स्वामी को देखते ही ठीक हो जाता है। और स्वामी को देखते ही उनको उनका पूर्व जन्म याद आता है। वो पूर्व जन्म का वृत्तांत भी गुरुचरित्र चैप्टर 9 में रहता है। गुरुचरित्र चैप्टर 9 में ये जो बीदर का राजा रहता है, उन्होंने राजक रहता है धोबी वाला स्वामी कने। तो एक बार उन्होंने किसी राजा को देख के, अच्छा राजा का जीवन ऐसा रहता बोल के उन्होंने अंदर महसूस होता रहता है। तो स्वामी पूछता है तेरे को क्या होना, तो स्वामी बोलते तेरे को राजा बनना है, तो तेरे अगला जन्म में तो राजा बन जाता बोल के बोलते। तो ये नो क्या पूछता बोले तो मैं राजा बन गया तो भी अगला जन्म में भी आपका दर्शन होना बोल के बोलता। तो ये पूरा चैप्टर 9 में होता है। और चैप्टर 50 में इसीलिए बीदर राजा इधर आके गाणगापुर में स्वामी का दर्शन करते हैं। जब उन्होंने दर्शन करते हैं उनका पूर्व जन्म का याद आ जाता है। उन्होंने बोलते हैं मैं इधर का रजक हूँ, मैं आपका सेवक हूँ, ये राजा नहीं हूँ। अभी मेरे को मैं ऐसे ही पूछा आप दे दिए, अभी मेरे को इसका पूरा ज़रूरत नको, मेरे को नको, ये पूरा आपके पास ही रहता हूँ बोल के बोलते। तो स्वामी बोलते अच्छा ठीक है, अब थोड़ा दिन ठहर, उसके बाद में मैं तुमको मेरे पास रहने के लिए अनुमति देता हूँ। तो राजा पूछते स्वामी मैं आपके वजह से राजा बन गया, मैं बीदर का राजा बन गया, मेरा अभी हमारा वैभव आके देखो, आप देखे तो आपको एक बार देख लिया तो हम भी खुश हो जाते बोल के बोलते। तब बीदर राजा बोलते अच्छा मैं आपको स्वामी आपको मैं लेके जाता हूँ। बीदर राजा बोले तो स्वामी बोलते नहीं तुम चले जाओ, मैं आपको बीदर में पापनाश बोल के एक क्षेत्र रहता है, वो क्षेत्र यही है, मैं इधर रहता हूँ, आप उधर आके मेरे से मिल लो, बाद में हम जाके बीदर राज्य में जाएंगे बोल के बोलते। तो वैसा करके अभी उस दिन में तो घोड़े ये पूरे रहते, तो एक दिन तो लगता है उधर से इधर आने के लिए, क्योंकि राजा ऐसे ही नहीं आते, उनके साथ पूरा सोल्जर से वो पूरा आते। तो वो स्वामी एक दिन के लिए चरित्र बोलता है, स्वामी इधर एक दिन के लिए आए, इधर भक्त लोग रहते, उन लोगों को दर्शन दिए। और स्वामी उधर ये जपम केव्स है ना, आपको वो दिख रहा है ना, ये जपम केव्स में स्वामी तपस करे एक दिन के लिए बोल के चरित्र में लिखा हुआ रहता है। और स्वामी का अनुष्ठान प्लेस रहता है, स्वामी
मॉर्निंग में अनुष्ठान करते हैं वो प्लेस आपको उधर पादुका दिखते हैं, वो प्लेस है। तो ये तो हिस्ट्री है। पहले इधर पूरा पानी रहता था और माता का वही रहता था। उधर वो एक फोटो देखे तो एक साधु जी रहते, वो साधु जी ये पूरा डेवलप करे, ये माता जी का पूरा डेवलप करे, वो लोग देख ले रहे, उन्होंने प्रतिष्ठापना पुनर्प्रतिष्ठापना करे वो पादुका का, वैसा था। और उनके मंदिर के लिए उनके वंश में इन्हों भरत बोल के उन्होंने कर रहे। और इधर क्या है तो अभी ऐसा चरित्र है बोल के इनको भी नहीं मालूम और किसी को भी नहीं मालूम। तो एक बार न्यूज़पेपर में आया 2017-16 में, हिंदू न्यूज़पेपर में फॉरगॉटन हिस्ट्री ऑफ पापनाश बीदर, उसमें यही टेम्पल का फोटो आया और इधर का चरित्र ऐसा है बोल के लिखा हुआ था। तो हम थोड़ा रिसर्च करें, बाद में हम सोचे हमारे ट्रस्ट श्रीपाद अनुग्रह सेवा ट्रस्ट है, ये हैदराबाद में रहता है, ये दत्तात्रेय स्वामी के मंदिर को डेवलप करता है। तो हम सोचे इधर आए, विजिट करें, तो देखे तो इधर थोड़ा चढ़ने के लिए भी थोड़ा मुश्किल था और अंदर भी थोड़ा डेवलपमेंट करने का था। तो हम इधर आए और 2017 में उसके बाद में फर्स्ट स्टेप में इधर स्टेप्स बनवाया, क्योंकि बुढ़े लोग ने तो, बड़े लोग ने तो छोटे लोगों को अच्छा चलने के लिए आता। फिर बाद में इधर हिस्ट्री बोर्ड भी लगा है, वो हिस्ट्री बोर्ड में ये गुरुचरित्र के बारे में उधर रहता है हिस्ट्री बोर्ड। और उसके बाद में ये भवानी माता टेम्पल के केयरटेकर से उन्होंने बोले इधर पानी का भी प्रॉब्लम आ रहा, बोले तो इधर एक 8 पाइप्स लगाए पानी पूरा इजीली जाने के लिए, क्योंकि दसरा के टाइम में प्रॉब्लम हो रहा बोल के बोले। और वो एक काम करवाए। उसके बाद में मंदिर इधर स्वामी का प्रतिष्ठापना करे, विग्रह प्रतिष्ठापना क्यों करे बोले तो स्वामी इधर है तो लोग आते, भक्त आते, उन लोगों को दिखता, इसका हिस्ट्री पता चलता, इसीलिए स्वामी का विग्रह प्रतिष्ठापना करे 2017 गुरु पौर्णमी के दिन, और कार्तिक पौर्णमी के दिन। और बाद में उधर आर्च भी बनवाया, क्योंकि अंदर के लोग उधर बाहर के लोगों को अंदर दिखना बोल के। और इसके बाद में हम हर महीने 1 बार ने तो 2 बार तो अन्नदान कर रहे। अन्नदान का प्रोसेस भी कैसा है बोले तो अन्नदान हम कर रहे तो एनवायरनमेंट क्लीन रहना, इसीलिए जो प्लेट भी हम यूज़ करते वो प्लास्टिक का भी नहीं रहता, क्योंकि हम अखरोट लीव्स नहीं तो बनाना लीव्स में ही करते, क्योंकि उसको बाद में फेंक दिया तो भी झाड़ फॉरेस्ट को यूज़फुल होना। वी आर कमिंग विद दैट काइंड ऑफ थिंग। एंड अब तो इसके बाद में अभी हम क्या करें बोले तो अभी थोड़ा CC कैमरास भी लगाए इधर, क्योंकि वी वेर सीइंग सम इलीगल एक्टिविटीज हैपनिंग समटाइम्स, लाइक ड्रिंकर्स और समथिंग आर डूइंग। So in order to have that security, so we kept CC cameras also, and even big personalities in police department like Hansakavi ji and Vishwanath ji are helping us with patrolling, and also we are feeling very good, like this Bidar and this Bidar people are very friendly। और ये पूजा का डेली पूजा करने के लिए ये भवानी माता टेम्पल का केयरटेकर्स जो है ना, उन लोगों का बच्चा इन्हों भरत है, इनको पुजारी जैसे लगाया, इन्हों आके रोज़ पूजा करता। और जब हम आते इनको पुजारी से अच्छा हम हमारे भाई समझते। सो हम पूरे ट्रस्ट मेंबर्स भी पूरे एक ही बात पर रहते, एक ही काम करते। जो मैं बात कर रहा हूँ वो बात मेरा नहीं है, पूरा ट्रस्ट का है। और वी विश यू ऑल द बेस्ट फॉर अक्षरा सुद्धि TV। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು। ಜೈ ಗುರು ದತ್ತ। ಈಗಾಗಲೇ ಸಂತೋಷ್ ಅವರು ಶ್ರೀಪಾದ ಅನುಗ್ರಹ ಸೇವಾ ಟ್ರಸ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ಅವರು ಮಾತಾಡಿದರು ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ। ಈ ಕ್ಷೇತ್ರ ಹೆಂಗದಂದ್ರೆ ಭಾಳ ಹಸಿರು ನಿಂದ ಕೂಡಿದದ, ಪೂರಾ ಹೆಂಗದಂದ್ರೆ ಸುತ್ತಮುತ್ತ ಗುಡ್ಡಗಾಡು, ನಡಬರ್ಕ ಟೆಂಪಲ್ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು ಪೂರಾ ಅದು ಕದಲಿ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಹೆಂಗೆ ಜಂಗಲ್ ಇರ್ತಾವೆ, ಆ ಜಂಗಲ್ ಒಳಗೆ ಗುಡಿ ಹೆಂಗಿರ್ತದೆ ಆ ಟೈಪ್ ಇದು ಪರಿಸರ ಅದ। ಸೊ ಇದು ಬೀದರಿಗೆ ಭಾಳ ಸರಿ ಅದ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಬೇಸಿಗೆ ಒಳಗೆ ಈ ಕ್ಷೇತ್ರ ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಈಗ ನಾವು ಮ್ಯಾಲೆ ಹೇಗೆ ಮ್ಯಾಲೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಹಾಗಾಗಿ ನಮ್ಗೆ ಬಿಸಿ ಹತ್ತಾ ಹೋಗ್ತದೆ, ಬೇಸಿಗೆ ಬಿಸಿಲು ತಟ್ತಾ ಹೋಗ್ತದೆ। ಹೆಂಗೆ ನಾವು ಕೆಳಗೆ ಬರ್ತೀವಿ ಆಮೇಲೆ ಈ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಬಂದೆವು ಅಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ಇದೊಂದು ಭಾಳ ಶಾಂತ ಮತ್ತು ಭಾಳ ತಣ್ಣಗ ಒಂದು ವಾತಾವರಣ ಅದ ಇಲ್ಲಿ। ಸೊ ಈ ಕ್ಷೇತ್ರ ಹೆಂಗೆ
ಡೆವಲಪ್ ಹೆಂಗಾಯಿತು ಅಂದ್ರೆ ಶ್ರೀಪಾದ ಅನುಗ್ರಹ ಸೇವಾ ಟ್ರಸ್ಟ್ ಇದು ಹೈದರಾಬಾದ್ ಅವರಿಂದ ಸಂತೋಷ್ ಮತ್ತು ರಾಜೇಶ್ ಅವರು ಮತ್ತು ನಾಗಾಭೈ ಅವರು ಇವರೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಇದು ಈ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಅರಿವಿದ್ದಿಲ್ಲ ಈ ಕ್ಷೇತ್ರ ಇಷ್ಟು ಇಲ್ಲೇ ನಾವು ಲೋಕಲ್ದವ್ರು ಇದ್ದು ಬಟ್ ನಮಗೆ ಅರಿವಿದ್ದಿಲ್ಲ ಈ ಕ್ಷೇತ್ರ ಇಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯದದ ಈ ಗುರುಗಳು ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅವತಾರ ಅವ್ರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ತಪಸ್ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಈಗ ಅವ್ರಿಂದ ನಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗಂಗೆ ಆಗ್ತು. ಸೊ ಇದು ಯಾವಾಗ ಅವ್ರದ್ದು ದತ್ತ ಜಯಂತಿ ದಿನ ಅಥವಾ ಹುಣ್ಣಿಮೆ ಮತ್ತು ಅಮಾವಾಸ್ಯೆ ದಿನ ಅಥವಾ ಮತ್ತು ಸ್ವಾಮಿ ನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿಯ ಜಯಂತಿ ದಿನ ಈ ಔದುಂಬರ ವೃಕ್ಷದ ಕೆಳಗೆ ಅನ್ನದಾನವೂ ಆಗ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಹೀಗೆ ಅನ್ನದಾನ ಸಕಲ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳು ಭಕ್ತಾದಿಗಳು ಬಂದು ಹೋಗ್ತಾರೆ, ದರ್ಶನ ಕೊಡ್ಲಿದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲ ಚಲೋ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ್ಬೇಕು ಏನಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಹಂಸಕವಿ ಅಂತ ನಮ್ಮದು ಕವಿಗಳದಾರ, ಅವ್ರು ಬರೆದಿದಂಥ ದತ್ತ ಭಾಗವತ ಹೆಂಗೆ ಬ್ರಹ್ಮನ್ಲಿಂದ ವಾಲ್ಮೀಕಿಯವರು ರಾಮಾಯಣ ಬರೆದಿರಲ್ಲ, ಸೊ ಹಾಗೆ ವಿಶ್ವನಾಥ್ ಗುರು ಅವರಿಂದ ಹೇಳಿದಂಥ ಗ್ರಂಥ ಇವರು ಹಂಸಕಿವಿಯವರು ಹಾಗೆ ದತ್ತ ಭಾಗವತ ಅನ್ನೋ ಕೃತಿ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ದತ್ತ ಭಾಗವತ ಎಂಬ ಗುರುಕು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಅದು ಇವಾಗಲೇ ಹ್ಯಾಂಗಾಗ್ಯದ ಅಂದ್ರೆ ಅದು ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ದಷ್ಟು ಅಷ್ಟು ಬೆಳೆದು ಬಿಟ್ಟದದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಿಂದ ವಿಜಯ್ ಶಂಕೇಶ್ವರ ಅವರಿಂದ ಮೊನ್ನೆ ಆ ಕೃತಿ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ರು. ಮೊದಲು ಅದು ಕೃತಿ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಿದ್ದು ಇದೇ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಿದೆ. ಸೊ ಅದು ಕೃತಿನೂ ಭಾಳ ಹಾಗೆ ಮುಂದುವರೆದಿದೆ, ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಎಲ್ಲ ಪೂರಾ ಫೇಮಸ್ ಆಗಿಬಿಟ್ಟದ. ಆಮೇಲೆ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಇದು ಚಲೋ ಆಗ್ಲತ್ತದ. ಹಿಂಗೆ ಈ ಜಾಗನೂ ಭಾಳಷ್ಟು ಜನರು ಹೊಂಟಿದ್ದಾರೆ. ತೆಲಂಗಾಣದಿಂದ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆಂಧ್ರ ಪ್ರದೇಶದಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. सबको मालूम है गुरु दत्तात्रेय स्वामी का विशेषता। अब तो हम हमारे ट्रस्ट के तरफ से विश्वनाथ जी को और हंसकवि जी को जब ये टेंपल के बारे में उनके साथ काम कर रहे, हम नहीं सोचे कि टेंपल इतना डेवलप होता और इतने लोग आते। और ये अच्छी बात है कि जनरली दत्तात्रेय स्वामी सबको नहीं बुलाते, थोड़े लोगों को ही बुलाते। इसके लिए मैं एक छोटा स्टोरी बताता हूँ, क्योंकि दत्तात्रेय स्वामी हर गुरु में रहते हैं। तो ये स्टोरी क्या है बोले तो एक गुरु क्या है, उन्होंने हमको क्या देते, कैसे देते। ಅವಾಗೇನು ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರು, ಅರ್ರೆ ಇವನಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಅವಳು ಬಿಡಿ ನಿಂಗೆ ಕ್ಷಮ ಮಾಡಿದ್ವಿ ಎಂದು. ಈಗ ಬ್ರಹ್ಮಗೂ ಕ್ಷಮ ಮಾಡೋಂಥದ್ದು ಅವರು ಇದು ಅಹಂಕಾರ ಬಂತು, ವಿಷ್ಣುಗೂ ಕ್ಷಮ ಮಾಡೋಂಥ ಅಹಂಕಾರ ಬಂತು. ಲಾಸ್ಟಿಗೆ ಶಿವ ಪರಮಾತ್ಮನಲ್ಲಿ ಹೋದ್ರು ಭೋಲೆನಾಥನ ಬಲ್ಲಿ. ಭೋಲೆನಾಥನ ಬಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ವಿಜೃಂಭಣೆಯಲ್ಲಿ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ದೆ ಭೋಲೆನಾಥ. ಮಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಏನಾಗ್ತು ಅಂದ್ರೆ ಅವರಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಏನು ಮಾಡಿಬಿಟ್ರು, ಯಾರು ದೊಡ್ಡರು ನಮ್ಮಿಬ್ಬರಲ್ಲಿ ಯಾರು ದೊಡ್ಡರಪ್ಪ ಅಂತ ಕೇಳ್ಬಿಟ್ರು. ಭೋಲೆನಾಥನವ್ರು ಯಾಕೋ ಭಾಳ ಹೊಡೆದು ಮಾತದ. ಇಲ್ಲಪ್ಪ, ನನಗಂತೂ ಭೂಮಿ ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ದೊಡ್ಡರೇ ಕಾಣ್ತಾರ, ಬಟ್ ದೊಡ್ಡರ ಮತ್ತೊಬ್ಬ ಯಾರು ನಂಗೆ ದೊಡ್ಡ ಕಾಣತ್ತಾನ, ಅವನಿಗೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಹೋಗೊಂದು. ಅವ್ರು ಯಾರು ಅಂದ್ರೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲಪ್ಪ, ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತದ. ಮತ್ತಂಗ ಋಷಿಗಳಂತ ಕೆಳಗೆ ಆಶ್ರಮದ ಹೋಗು, ಅವ್ರು ಉತ್ತರ ನಮ್ಮ ಉತ್ತರವ. ಮತ್ತಂಗ ಋಷಿಗಳು ಹೆಂಗಂದ್ರೆ ಒಂದು ಆನೆ ಇದ್ದಿದಂಗೆ ಅವ್ರ ಶರೀರ ಅಂತ ಪೈಲ್ವನು. ಊಟ ಮಾಡಿ ಮಲ್ಕೊಂಡು ಬಿಟ್ರೆ 8 ದಿನ ಹೇಳೋರಲ್ಲ. ಅದ್ರ ದಿವ್ಯಜ್ಞಾನಿ, ಮಹಾನ್ ತಪಸ್ವಿ. ಆಯ್ತು, ಇವ್ರು ಹೋದ್ರು, ದೂರಿಂದ ನೋಡಿದ್ರು ಅವ್ರಿಗೆ. ಇವ್ರ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಏನು ಬಂದು ಗೊತ್ತಾ, ಅವ ಹಂಗಿದ್ದ ನೋಡು ಅಂತ ಒಬ್ಬ ಒಂದು. ಆನೆ ಹೇಗೇನು ಹೋದ, ಆನೆ ಇಬ್ಬರು ಮಾತಾಡತ್ತಾರ ಇವರು. ಆನೆ ಹೇಗೇನು ಹೋದ, ತಿಂದ ಹೆಂಗೆ ನೋಡವ ತಪಸ್ವಿ ಅಂತ. ನಾವೇನು ಕಳ್ಳಿಗಿದ್ದೀವಿ ನೋಡ್ರಿ. ಇನ್ನೊಬ್ಬ ಮಕ್ಕೊಂಡನ ಹಂಗು ಮೊಸಳೆ ಹಂಗೆ ಮಕ್ಕೊಂಡ ನೋಡು, ಸೇಮ್ ಒಂದೊಬ್ಬ. ಆಯ್ತು, ಹೋದ್ರ ಮಕ್ಕಳು ಇವ್ರಿಗೆ 64 ಗೊತ್ತಿದ್ದೀವಲ್ಲ. ಹೋಗಿ ಹಿಂಗೆ ಎದ್ರು ಕುಂತರು.
ಎದ್ದಿರ ಅವಾಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಹಸುವೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿವಿ ಪಾಪ, ಭಾಳ ಹಸುವೆ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿವಿ. ಇವ್ರು ಎದ್ದ ಕೂಡಲೇ ನಾವಿಬ್ಬರ ಯಾರು ದೊಡ್ಡರು ಅಂದರು, ಎಲ್ಲ ಬೋಳಿ ಮಕ್ಕಳೇ, ಇದು ಅನ್ಬಾರ್ದು ನಾನಿಲ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಬೋಳಿ ಮಕ್ಕಳೇ, ನೀವು ನನಗೆ ಆನಿ ಅಂತಿ, ನೀ ನನಗೆ ಮೊಸಳಿ ಅಂತಿ, ಹೋರ ಆನಿ ಮೊಸಳಿನೇ ಆಗೋವ್ರಿ, ನನಗೆ ಕೇಳ್ಕೊಂಡ್ರಿ ಅದು. ಅವರಿಗೆ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಕಲ್ಮೋಡ್ ಅವರಿಂದ